बिहार निवडणुकीच्या तोंडावर 1.5 कोटी महिलांच्या खात्यावर प्रत्येकी 10,000 रुपये थेट जमा करण्यात आले होते। त्यामुळे बिहारमध्ये एनडीए आघाडीनं 207 जागांपर्यंत मजल मारली आहे। बिहार सरकारनं हे पैसे महिलांच्या खात्यावर कुठल्या योजनेतून टाकले होते? महाराष्ट्रात लाडकी बहीण आणली तशीच बिहार सरकारची ही योजना होती का? या आणि इतर अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। बिहार सरकारनं 29 ऑगस्ट 2025 रोजी मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेची अधिकृत घोषणा केली होती। प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला लघु उद्योग चालवण्यासाठी आर्थिक मदत करणं हे या योजनेचं उद्दिष्ट होतं। या योजनेअंतर्गत सुमारे 1.5 कोटी महिलांना कोणत्याही परतफेडीच्या बंधनाशिवाय 10,000 रुपयांची आर्थिक मदत मिळाली। हीच मदत बिहारमध्ये टर्निंग पॉइंट ठरल्याची चर्चा आहे। नितीश कुमार महिलांमध्ये लोकप्रिय आहेत, कारण त्यांचं सरकार त्यांच्या बँक खात्यात 10,000 रुपयांचं थेट हस्तांतरण यासारखे भरीव आर्थिक सहाय्य करते। महिलांना स्वयंरोजगार आणि उद्योजक बनण्यास प्रोत्साहित करणे, स्थानिक महिलांना गटांद्वारे व्यापक सक्षमीकरण आणि महिलांसाठी आरक्षणासह नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देणं हे त्यांच्या लोकप्रियतेला कारणीभूत ठरणारे काही महत्त्वाचे घटक आहेत। शिवाय इतर गटांपेक्षा महिलांचे मतदानाचे प्रमाण इथे जास्त आहे आणि स्थिर प्रशासन आणि मूर्त आर्थिक फायदे देणाऱ्या सरकारांकडे त्यांचा कल आहे। त्यामुळे नितीश कुमार यांची लोकप्रियता प्रचंड वाढल्याचं पाहायला मिळालं। बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत सुमारे 1.5 कोटी महिलांना प्रत्येकी 10,000 रुपये मिळालेत। ही रक्कम कोणत्याही परतफेडीच्या बंधनाशिवाय थेट महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली, ज्यामुळे त्यांना स्वयंरोजगार सुरू करता आला आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होता आलं। अलीकडेच ही रक्कम निवडणुकीपूर्वी 75 लाख महिलांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली, ज्यामुळे या योजनेची व्यापक पोहोच आणि परिणाम दिसून आले। बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा तारीख 10 ऑक्टोबर 2025 ला झाली होती। पहिला टप्पा 6 नोव्हेंबर 2025 रोजी आणि दुसरा टप्पा 11 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडला। निवडणुकीचे निकाल आज 14 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर झाले। त्यात एनडीएनं स्पष्ट बहुमत मिळवले। 243 पैकी तब्बल 207 जागांवर ते आघाडीवर आहेत, म्हणजे त्या जागी ते विजय मिळवतीलच असं चित्र आहे। ज्यात भाजपला 95 जागा, नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला 86 जागा, तर लोक जनशक्ती पार्टीला 19 जागा आणि इतर छोट्या मोठ्या पक्षांना 7 जागा मिळाल्यात। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीमुळे सरकार आर्थिक संकटात आले आहे, पण बिहारमध्ये तसं होणार नाही, कारण ही रक्कम या महिलांना एकदाच द्यायची होती, ती देखील बिना परतीच्या अटीवर होती। त्यामुळे एनडीए आघाडीवर महिला मतदारांनी विश्वास टाकत त्यांना प्रचंड मोठं बहुमत दिलंय। बाकी भाजपच्या या विजयामागे आणखी कुठली कारणं आहेत असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवे असाल तर कार्यारंभला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।